विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 85,000 कृषी सेवा केंद्रांनी माफदा संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून बेमुदत संप पुकारलाय। त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर खतं, बियाणे आणि औषधांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 85,000 कृषी सेवा केंद्रांनी माफदा संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। याची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। कंपन्यांकडून खतांचा पुरवठा होताना होत असलेले लीकिंग बंद व्हावे, बियाण्यांसाठी पोर्टलच्या वापराची विक्रेत्यांवर सक्ती बंद करावी, बियाणे फेल गेल्यास विक्रेत्याला आरोपी न करता साक्षीदार करावं, नवीन कीटकनाशक कायदा 2026 मधील नियम शिथिल व्हावे, दरम्यान ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बंद पुकारण्यामागचं नेमकं कारण काय, या सगळ्या संदर्भात हिंगोलीमधील कृषी केंद्र चालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। राज्यभरामध्ये आज फर्टिलायझर असोसिएशन कडून तब्बल 85,000 दुकानदार जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। खतासंदर्भात जे आहे ते राज्य शासनाने ज्या जाचकाठी निर्माण केलेल्या आहेत त्या संदर्भात त्या निषेधार्थ ते आंदोलन करतायत, संप पुकारतायत। आपल्यासोबत कृषी केंद्र चालक आहेत। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? एक खतासोबत येणारी लिंकिंग ती तात्काळ बंद व्हावी। त्याच्यानंतर जी HDBT आहे अनधिकृत विकल्या जाती त्याच्यावर अंकुश लागला गेला पाहिजे। बादमध्ये 4-5 वर्षापासून आम्ही जे सारखं शासनाला सांगतोय किंवा एक तर लिंकिंग, दुसरं HDBT, तिसरं आत्तापर्यंत आमचे जे शॅम्पल गेले त्या शॅम्पलचा मोबदला मिळालेला नाही आहे आणि तो तात्काळ मिळावा। नेमकी काय आहे लिंकिंग? काय एक महत्त्वाचे जी लिंकिंग आहे, जे खत एक विकते दुसरं खत विकत नाही, ते लिंकिंगद्वारे येते आणि ते शेतकऱ्याला गरज नाही, दुकानदाराला गरज नाही, जेणेकरून दोघंही अडचणीत येतात। आर्थिक परिस्थितीमध्ये दुकानदाराचा माल विकत नाही, ते माल पडून राहते, सर्व पैसे अडकून राहतात आणि शेतकऱ्याला बी दिलं आपण तर शेतकऱ्याला ते शेतामध्ये उपयोगी येत नाही। हे अशा प्रकारची कंपन्या हे लिंकिंग करत आहेत, त्याच्यामुळे आम्ही बंद पुकारलेला आहे। अजून काय कृषी केंद्र चालक आहेत? किती दुकानदार संपावर आहेत जिल्ह्यातले एकूण साधारणतः 100% महाराष्ट्र राज्यातले 100% आहेत आणि आमच्या माफदा असोसिएशन तर्फे करण्यात आलेल्या या बंदला संपूर्ण भारतभरातून, संपूर्ण भारत देशातून एक दिवसीय बाकीच्या सर्व राज्यांनी समर्थन म्हणून बंद ठेवलेला आहे। प्रत्येक कृषी केंद्र चालक हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि कृषी केंद्र चालकाचा उद्देश असा आहे की शेतकरी बांधवाचं उत्पादन कसं वाढेल यासाठी आमचे अहोरात्र प्रयत्न असतील। कारण ह्या ज्या काही चुकीच्या आमच्या कृषी केंद्र चालकाबद्दल जे अफवा पसरवल्या जातात, तर आमचा प्रमुख मागणी जी आहे ती शेतकरी हिताचीच आहे की खतासोबत जी लिंकिंग आहे ती लिंकिंग बंद करावी। त्यानंतर जे काही बाहेर राज्यातून जे काही बोगस बियाणं येते हे बोगस बियाणं शासनाने तात्काळ बंद करावं। अशा विविध आमच्या जवळपास 12 प्रकारच्या मागण्या आहेत। या मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून हा बंद आहे आणि या बंदमध्ये प्रत्येक दुकानदार हा या बंदमध्ये सहभागी आहे। माझी शासनाला विनंती आहे की शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कुठला तरी यावरती मार्ग काढावा। बरं, यामध्ये किती संघटना आहेत सामील तुमच्या बंदमध्ये? काय महाराष्ट्र स्तरावर आमची संपूर्ण एकच संघटना आहे, महाराष्ट्र फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन, आणि ती 100% या बंदमध्ये सहभागी आहे। 100% दुकानं आमचे बंद राहणार आहेत जोपर्यंत शासन काही निर्णय घेणार, ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत। म्हणजे खरीप पेरण्या सुरू झाल्या तरी सुद्धा तुम्ही बंद ठेवणार? आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे साहेब, त्याच्यामुळे आम्हाला ही लढाई लढणंच आहे। निश्चित आपण बघतोय की हिंगोलीतील जे कृषी केंद्र चालक आहेत त्यांनी राज्य शासनाच्या विरोधामध्ये आज संप पुकारलेला आहे आणि आजपासून संपूर्ण कृषी केंद्र जे बंद असणार आहेत आणि त्याचाच फटका आता हिंगोलीतील जे शेतकरी आहेत त्यांना बसताना पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।